स्वर्गीय स्वरूप भैया हरिभाऊजी वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं तुमचे सदाशिव भाऊ कारंडे यांनी त्या परिवाराच्या वतीनं दिलं निमंत्रण, अधूनमधून कार्यक्रमाचं सारखं करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार, हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार, शिंदे बाबा तरटगावकर तुम्हालाही नमस्कार, आळंदीकर सर्व महाराजांना नमस्कार, टाळकरी महाराज, पाटील, अश्विन, नामदेवराव, विनेकरी, भारदार, चौकदार मला कसं तरी होते जवळ कोणी असते काही धोका नाही मला तुम्ही असं टाळकरी असं म्हटलं कोण दिसत नाही असं म्हणतो थोडे त्या लाईनमध्ये तुम्ही चांगलं दिसतंय शेजारी कोणी आपलं काही चुकतंय का आपलं काही चुकतं असं लक्ष चिरकून चौकाची सवय आहे बस जोडून देऊ का जाऊ येणार ना आपल्याला भिसे पत्रकार तुम्हालाही नमस्कार, बापू संसर्गार कोणानंतरच्या भेटी असल्यामुळे आनंद आहे बाळासाहेब धवान पाटील, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थी श्रोते आणि वाघमोडे परिवाराचे नाते होते, उलट झालं पुढे गेलं, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल विठ्ठल वाढून पाहिजे का एकदा सांगून अभंग तुकोबारायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे, मरावं लागणार आहे, इथे वशिलेबाजी चालत नाही, मरणाच्या बाबतीमध्ये बापू बाकी कुठेही वशिला लावा, मातुरो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजयः, अर्जुनासारखा बाप आहे, कृष्णासारखा मामा, त्याचाही भाचा अभिमन्यू मेला, मग घरी जाऊन हिशोब लावा की ज्याचा मामा भगवंत होता त्याचा भाचा मेला, तर आमचा मामा माझी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे का? उपजे ते नासे, पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी,
जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगिया पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी तीन लोक पर छत्र विराजे लुट्टा कुंज बिहारी रात कबीरा सोगे मर गए रात गौन बिचारी जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे मरावं लागणार आहे झाडाचं पान पिकलं गव्हाण पाटील की ते गळून पडत असत त्याचं कोणाला वाईटही वाटत नाही पण जेव्हा हिरवगार पान गळून पडतं त्याचं दुःख जास्त लक्षात घ्या सूर्याचा उदय झाला म्हणजे सूर्य मावळतो दररोज नियोजित वेळेला पण स्वरूप भैयाचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे मी का सांगतो लक्षात घ्या आणि असं उलट आहे ज्याची गरज समाजाला असते त्याला आयुष्य कमी आहे आणि ज्याच्यासाठी समाज वैतागून गेला असतो अख्खा तालुका सत्यनारायण घालायला तयार आहे एवढी कटकट जाऊ द्या की प्रत्येकाच्या दहाव्याला हजर असत उलट आहे गाजर गवत नाही मरत थोडा मोठ्याच्या बाबतीतही हेच घडलेलं आहे किती वर्षे गरज होती ज्ञानेश्वर महाराजची समाजाला आणि पण 22व्या वर्षी समाधी घेतात सज्जनाला आयुष्य नाही गरज तुकोबारायची समाजाला 45व्या वर्षी निघून जातात आता त्या परिवाराचं काय होत असेल तुम्ही जरा लक्षात घ्या प्रेत पडल्यानंतर सगळे रडतात सदाशिवराव त्यांनी केली हे तळमळ कार्यक्रमाची मी परत विनंती केली तुमचा विश्वास बसणार नाही असा आमचा प्रवास आहे म्हणून आमचा 1 मिनिट आम्हाला आजचा 1 वर्षासारखा वाटतो अंबाजोगाई इथून 340 किलोमीटर भरते तिथे रामायण चालू आहे या बसा त्याची वेळ दुपारी 3 ते 6 सांगा आता कसं करत असेल आम्ही वेळ म्हणून विनंती सदाशिवरावला केली होती म्हणले बाबा 12ला 5 कमी असताना पुढे टाका आम्ही म्हटलं 9 ते 11 करा म्हणजे जायला मिळेल मग जेवायचा प्रश्न आला जेवायचं कुठे मग आम्ही पहाटे 4ला निघलो गव्हाण पाटलाकडे 9:15ला जेवलो तर संधी नाही जेवायला मग इथून 12:05ला नमस्कार करायचा अजून 320 किलोमीटर जायचं तरी आमची गाडी पळवली तरी 4 तास लागतात 3 वाजताचं आजचं रामायण होत नाही त्यांना विनंती केली की आज 4 वाजणार आहे अशी विनंती करून आलो असं फसवलं बरोबर ती सदाशिवराव म्हणले 10 मिनिट परिवारासाठी या मग त्याच्या आधी आलो फेटा त्यांच्या घरी बांधला त्यांच्या मुली रिद्धी सिद्धी त्यांनी चहा पाणी केलं त्यांच्या अर्धांगिनी पद्माताई आई खूप रडली
काही आमच्याही जीवनात घडलेलं आहे ते आपण काही वेगळे आहोत का? म्हणून आज तेवढा धर्मसंकटात आहे मी, पण कसं नाही, तुमचे 2 तास तुम्हाला, आमचं काय हो तिकडे, तुमचे 2 तास. कारण एवढा 11:55 नंतर कोणीही विनंती करायची नाही, प्लीज सेल्फी असंही बोलायचं नाही. ते जास्त त्रास आहे. माझ्या पायावर पाय ठेवून सेल्फी काढतात. काय श्रद्धा आहे विठ्ठल. आता तुम्हा स्वरूप भैयाशी संपर्क आलेल्या लोकांना जर एवढं दुःख होत तर त्या आईचा विचार करा, त्यांच्या अर्धांगिनीचा विचार करा आणि त्यांच्या दोन्ही लेकीचा विचार करा. त्यांचं काय होत असेल? कोण कसं रडतं, किती दिवस रडतं, कशा पद्धतीनं रडतं, प्रेत पडल्यानंतर सगळे चित्र तुम्ही पाहिलेलं आहे. मरेपर्यंत रडते तिला माय म्हणतात, हे लक्षात घ्या. मरेपर्यंत तिच्या डोळ्याची अश्रू थांबत नाही. आईच्या नुसता स्वर. जब तक जिये माता रोए बहन रोए रसमासा. 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 तेरा दिल तक तेरा रोए भेड़ करे बरमासा. मन भोला भोला मेरे जगत में कैसा नाता है. मन भोला भोला मेरे जगत में कैसा नाता है. मन भोला भोला मेरे जगत में कैसा नाता है. जब तक जिये. जमलं नाही वाटलं तुमच्यावर? कमी करू नका ना त्याचं, कमी करू नका. ते तुमच्याकडे पाहिले की आमचं मूळ जातं. आता कमी झालं तरी पाहू नको. आमचं लक्ष तुमच्याकडे असते. तुम्ही तिकडे पाहिलं की डबल मूड आमचा जातो. ते लोक ऐकायला आलेले यांचा विचार करून आपण थोडासा कमी असला तर काय तिकडे राहू दे. विठ्ठल विठ्ठल. जब तक जिये माता रोवे बहन रोवे रसमासा. जन्मभर आई रडत असते शिंदे बाबा. जन्मभर तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला की आईला तिच्या लेकाची आठवण येते. हाक मारून घेते, दादा इकडे रे. बसला. काय मावशी, तुझ्या मुलाचं लग्न झालं? मला 2 नातू आहे. लागली रडायला. का? अरे मी नाही का बाबा नातू खेळत बसली असते रे. जब तक जिये माता रोवे. मरेपर्यंत रडते ती माय. मरेपर्यंत. पत्नी रडते, बहीण रडते. त्यात रडण्याची पुन्हा एक पद्धत सांगतो. हे शास्त्राचा आदेश नाही किंवा मोदी सरकारचा कायदाही नाही. पत्नीने डोक्याला हात लावून रडावे. भावाने प्रेताचे हात हातात घेऊन रडावे. आईनं पोटाला हात लावून रडावे. हे कायदे नाही, नैसर्गिक आहे, आपोआप घडतंय. कधी माय रडते ती स्वतःच्या पोटाला हात लावते. भाऊ रडतो ते प्रेताचे हात हातात धरतो. पत्नी रडते ती कपाळाला हात लावते. हे सहज फरक लक्षात घ्या. सहज आहे. पत्नी रडताना स्वतःच्या कपाळाला हात लावते का? तिला आठवण येते, पतिदेव तुमच्या नावाचं कुंकू आजपर्यंत लावलं
उद्यापासून कपाळाला काय पहिली आठवण पत्नीला म्हणून कपाळाला. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करीत असतो, कोणताही भाऊ असो द्या. मग त्याला कळतं भाऊ गेला म्हणजे माझं बाहुबल गेलं. भाऊ म्हणे का पाठिंबा गेला. ते आम्ही गाडगे सांप्रदायिक कीर्तन करायचो पूर्वी लहानपणी. मी 7वीला असताना काही गाथ्या बिथ्या प्रमाण नव्हतं बरं, मजा असायची. साधारण 12-13 वर्षाचा असेल तेव्हाचे हे प्रमाण आमचे कशातले आहे आम्हालाही माहित नाही. हा भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कोणी नाही. 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 बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. भाऊ म्हणे का पाठिंबा गेला आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. रडतात ना ते नात्यात होते ते सगळे. पत्नी कपाळाला हात लावून रडते. भाऊ प्रेताचे हात हातात धरून रडतो. भैया अब कुछ कम ज्यादा हुआ तो कौन दौड़ेगा. म्हणून भाऊ रडतो बाहुबल गेलं म्हणून. पत्नी रडते कुंकू गेलं म्हणून. पण माय लेकाच्या प्रेताजवळ बसून रडते तेव्हा स्वतःच्या पोटाला हात लावते. पेट पकड कर माता रोवे का. तिला आठवण येते लेकाच्या प्रेताकडे पाहून. बापू आठवण येते बाळा या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता तुला. आणि पांडुरंगाकडे एकच प्रार्थना होती की देवा मला माझ्या लेकाच्या खांद्यावर जायला मिळावं. आणि माझ्या आधी गेलास म्हणून आठवण ती येते. पेट पकड कर माता रोवे बाह पकड कर भाई. झपड झपड कर तेरिया रोडे हमसा केला जाई. जावं लागतं. हा प्रवास आहे. प्रवास जीवन म्हणजे काय प्रवास आहे. मिलन झालं की ताटातूट आहे हे निश्चित. आता तुम्ही 10 वाजता बाळासाहेब सगळे एकत्रित आला कशासाठी. कीर्तनासाठी मलाही माहिती आहे. पण कीर्तन 12ला संपल्यावर आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी आला. वाघमोडे परिवारांना नाळांच्या दोरीनं बांधला तरी तुम्ही दोऱ्या तोडून घरी जाणार आहे. म्हणजे 10 वाजता एकत्रित आला ते 12ला घरी जाण्यासाठी. अगदी तसंच आहे. केवळ बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. एक मुसाफिर हम एक मुसाफिर आप. प्रवास आहे. आपण सगळे प्रवासी आहोत. आणि प्रवास वयमानावर नसतो तिकिटावर असतो. बस एवढं लक्षात घ्या. त्याचं तिकीट जिथे संपत त्या स्टॉपला त्या प्रवाशाला उतरावं लागतं. बस या पलीकडे याची व्याख्या नाही. कधी आजोबाच्या आधी नातवाचं तिकीट संपलेलं आहे. कधी मुलाच्या प्रेत यात्रेत बापाला मडकं धरावं लागलेलं आहे. का प्रवास तिकिटावर आहे. तिकीट संपलं की उतरायचं. विठ्ठल गेलेले वापस येत नाही. प्रत्येकाच्या जीवनात घडलेले प्रसंग सांगणं सोपं आहे. दुसऱ्याच्या घरी प्रेत पडल्यानंतर
तिथे जाऊन समजूत काढता येते. नानी कशाला रडता, नाशिवंत देह जाणार सकळ तिथं. पण हिच्या घरी घटना घडल्यावर तो अभंग नाही आठवत तिला, दुसऱ्याच्या घरी. म्हणून हे सांगणं सोपं आहे, सहन करणं कठीण आहे. आता कुटुंबातला जर कोणी प्रमुख असेल ना, तर अशी घटना घडली म्हणजे बाळासाहेब, त्याला रडताही येत नाही आणि सहनही होत नाही. रडावं तर सगळ्या परिवारावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून त्याला एकच करावं लागतं, परिवाराच्या समोर दगडासारखं हृदय करून राहावं लागतं. आणि सगळ्या परिवार बाहेर गेला की खोलीचं दार आतून लावावं आणि लेकाची आठवण करून हुमसू हुमसू रडावं. या पलीकडे काय? गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याला म्हणतात पुण्यस्मरण. उत्तमाची मुळे उरे कीर्ति मागे सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए. सूरत तो जाती रही कीरत कब उड़ा जाए. सूरत से कीरत बड़ी. सूरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही, बडोदा सुरत. हे 3.5 हाताचं शरीर याला सूरत म्हणतात. ही सूरत जर बारामतीला न्यायची असेल तर काळ्या पिवळ्या जीप वालं 20 रुपये मागतात. सुरत वाघमोडे वस्तीहून बारामतीत न्यायला 20 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते, हे लक्षात घ्या. सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जा. सूरत तो जाती रही, हे चाललेलं आहे. आपल्या लक्षात येत नाही. कालचं शरीर बापू आज नाही, आजचं उद्या नाही. तैसी तर याची स्थिती नासत राय क्षण क्षणा प्रतिमती या ते म्हणती अश्वत्थगा. बाळपणी बाळ तसं तारुण्यात नसतं, तारुण्यात असतं शरीर, तसं म्हातारपणात नसतं. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हरणासारखे गोल गरगरी डोळे, गोपाल काळे गोळे केस, हातात गुळजुळा खुळखुळा, काजळ्याचा टिळा. नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. असं कधी ऐकलं का तुम्ही? आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा बारामतीला. अरे पप्पी, म्हातारी नाही तोंड पाहत तर पप्पी कुठली आता? कैसा विपरीत झाला तोची देह नवी तुझा. तोची म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, तो देह जर्सी गाईच्या गोठ्यात नेऊन टाकला, त्याला चहा कोणी देत नाही, इतकं बिघडलं. मग सूरत तो जाती रही कीरत का गुना जाय. मी का सांगतोय? स्वरूप भैया त्यांच्या शरीरानं गेले, पण जनसामान्याच्या अंतकरणात पांडुरंगासारखं स्थान ठेवून गेले. उत्तमाची उडे कीर्ती मागे. अर्थ आणि परमार्थ हे दोन्ही शब्द जवळजवळचे आहेत. परमार्थ शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ धन. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. अर्थ माध्यान्ह काळ साजरा करण्यासाठी आणि परमार्थ अंतकाळ साजरा करण्यासाठी. या दोन्हीची गरज दोन ठिकाणी आहे. ज्याच्या जीवनात अर्थ आहे
त्याचा माथ्यान्न काय साजरा आहे. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, अजून काय काय पाटील? हे सगळे माथ्यान्न काय? जिथे अर्थ आहे, पण जिथे परमार्थ आहे त्याचा अंत काळ. अर्थ आपल्याला सोबत नेता येत नाही. येऊ लागला तरी घरचे येऊ देत नाही. काही नाटक करतील, तुमच्या सोबत पैसा संपत्ती घरचे येऊ देत नाही. माझं खोटं असेल तर मरून पहा. इकडची गोष्ट नाही, पूजनीय सातारकर महाराजांनी सांगितली होती. मुंबईची माय धाकट्याकडे होती. आईच्या हातात त्या पाटल्या होत्या, शिंदे बाबा पाटल्या सोन्याच्या. विषय एक एक पाटली 10-10 तोळ्याची, म्हणजे 5-5 लाखाची. माय मेली, धाकट्याकडे होती. भिंतीला टेकून बसली. मुंबईतली गोष्ट. धाकट्यानं फोन केला, दादा लवकर ये, आई गेली. थोरला थोरली आली. 3 तासापासून आई टेकून बसली होती भिंतीच्या काठाला. बसली नाही, बसवली होती. जसा थोरला मुलगा आणि थोरली सून आली तर हे धाकटान धाकटी डाव्या भागाला बसले होते. थोरला थोरली आली ते उजव्या भागाला बसले. थोरल्या मुलानं कोपरापासून हात धरला उजवा मायचा. मी सांगतोय लक्ष द्या. धाकट्याला वाटलं प्रेमापोटी. कोपरापासून हात धरला दोन्ही हातांचे, ओरडलं आई. घेतली पाटली काढून. धाकटीनं धाकट्याला इशारा केला. सकाळपासून रडत बसला नुसता. ते आता आलं, घेतली पाटली काढून तू म्हणून धाकट्यानं डावा हात धरला कोपरापासून. त्याच्या डबल आरडलं आई. गेली, घेतली पाटली काढून, केली माय मोकळी. भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, यमाची हाती काढोनिया देती, भूषणे यमाचे हाती बांधुनिया देती, भूषणे घेती काढोनिया. अर्थ तू इथेच राहतो. अंत काळाच्या वेळी उपयोगी पडतो तो परमार्थ. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. भगवंताचं स्मरण आणि भगवंताचं विस्मरण ही संपत्ती आणि विपत्तीची व्याख्या आहे. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः विपद विस्मरणं विष्णु संपन्न नारायण स्मृतीही. भगवंताला विसरणे म्हणजे विपत्ती आणि त्याला आठवणे म्हणजे संपत्ती. एकच मिनिट घेतो. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला आणि भेटीसाठी द्वारकेच्या राजाच्या कडे गेला. सगळं माहिती आहे तुम्हाला. सेना में सेना मिला करके रोया, पुकारा कि रुक्मिण गरीब आ गया. महाद्वारात द्वारकेला भेट झाली. गळ्याला बिलकुल देव रडला आणि देवाने विचारलं, बहुत सालों के बाद आया सुदाम जी, कैसे हो. आता विचारण्यासारखं आहे का बापू. फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात बांधला, मडकटलं फडकट डोक्याला, गुडघ्याच्या वर धोतरा, अंगात नाही सदरा, हाडाचा सापळा, पाया चपला नाही, लटलट लटलट मान हालती, डोळे खोल गेले. 3 दिवसाचा उपवासी. तरी द्वारकेचा श्रीहरी विचारतो मित्राला, कैसे हो.
सुदामजी ने काय उत्तर द्यावं? आप मानो या मत मानो गोपाल, लेकिन इस समय पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं। आता देव हंसले, धनवान, पटली सी धोती, दुबली सी काया, चलत पाव बसे सुदाम जी को देखत शाम हसे। पाटक धोत्र, गाठी गाठीचं लंगोटी, मळकट पडकट, डोक्याला फुटका लोटा गळ्यात, आणि सुदाम म्हणतो, तेरे सुदाम जैसा धनवान दुनिया में नहीं। कैसे धनवान? आप धनवान की परिभाषा भूल गए क्या कृष्ण? अरे सांदीपनी गुरुदेव पढ़ाते समय क्या कहते थे कि बच्चे लोग, संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं। भगवान को भूल जाना ये विपत्ति है, और भगवान की याद रखना ये संपत्ति है। मैं तेरी कसम डाल के कहता हूँ गोपाल, जब से तू विद्या पढ़ के गया तो आज तक तेरे सुदाम का, तेरे याद के बिगर एक दिन भी नहीं गया रे। तो मेरे जैसा धनवान कौन हो सकता? म्हणून राजाही जेवण करतो गव्हाण पाटील, आणि आमचा वारकरी जेवण करतो, पण दोघांच्या जेवणातला फरक आहे। राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के, डायनिंग टेबल वर पायात जोडे तसेच, हातात सिगरेट, जिलेबी, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम पदार्थ आहे। एक तुकडा जिलेबीचा तोडतो, एक झुरका वेळीचा, 90 आता ती बाटली। राजाचं जेवण सांगतो, राजा राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के। आमचा फाटक्या कपड्याचा 90 वर्षाचा वारकरी झेंडा भगवा खांद्यावर, जर्मनचा ताट तांब्या प्लास्टिकचा, ज्ञानोबा तुकाराम करीत चालला, नीरा नदी लागली, आंघोळ केली, सकाळची वेळ, खडकावर बसून नित्यनेम केला, भूक लागली म्हणून पडसीतली भाकरी काढली, ताटात टाकली जर्मनच्या, तो भाकरीला आवाज दिला, लाकडाच्या पाठीसारखी वाळलेली, मुखात नाही जात, 90चा म्हातारा वारकरी, त्यानं पाणी टाकलं, त्या भाकरीचा भुगा केला, त्याच्यात एक तुळशीचं पान टाकलं, डोळे मिटले, पांडुरंगाकडे लक्ष दिलं, तिथून खडकावून निरेच्या डबडबल्या डोळ्यानं, पांडुरंगा या जेवायला। लक्षात आलं ना? राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के, पण साधू खाय रुखा सुखा भोग लगाए के। तहान भूखे चित्ते सदा देवा ठेविती, तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण। बस आम्ही भजन सुरू करण्याचा प्रयत्न केला तरी बंद पडल्याशिवाय राहत नाही, आणि त्याने बंद पाडण्याचा प्रयत्न केला तरी बंद पडत नाही। हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे। सगळे वैतागले, पाटलाकडे तक्रार, गव्हाण पाटील देऊची गोष्ट सांगतो, हा रात्रंदिवस टाळ वाजवतो, भजन करतो, झोपा येत नाही आम्हाला। एक तर याला गावात ठेवा, नाही तर आम्हाला गाव सोडायला सांगा। देऊचे लोक
पाटलानं विचार केला की गावकरी गाव सोडून गेल्यावर पाटील की कोणाच्या बळावर, त्यापेक्षा एक हबप हाकलला तर काय बिघडल, तेव्हाचा निर्णय म्हणून घेतला. काय तुकाराम महाराज, तुमच्या भजनानं गावकऱ्याच्या तक्रारी आल्या माझ्याकडे. गावात राहायचं असेल भजन बंद करा, भजन चालू ठेवायचं असेल तर गाव सोडा. पाटील, माझ्या भजनानं गावकऱ्यांना त्रास होतो याची जाणीव आहे मला. मी बंद करण्याचा प्रयत्नही केला, पण माझं भजन बंदच होत नाही. माझी माता झाली अनावर वाचा, माझी माता झाली अनावर वाचा, बोला पाटील, मग काय झालं? माझी मत झाली अनावर वाचा, जिवे झाला चढ, अनेके अवसान ते पड. खूप प्रयत्न करतो पण ते भजन बंद पडत नाही. मग गावात राहता येणार नाही. चालेल, गाव सोडलं, मंबाजी बुवाने काठीने बदललं, दुष्काळात दिवाळ निघालं, पत्नी मरण पावली, सावकार की बुडाली, तरी भजन चालूच ठेवलं तुकोबार आहे. एवढा त्रास घेऊन ह्या आटापिटा करण्याचा उद्देश काय? एकच, शेवटचा दिवस. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी तुम्हाला जन्मभर भजन करण्याची गरज काय होती? आदल्या दिवशी तरडगावचं भजनी मंडळ बोलून घ्यायचं, त्यांना म्हणायचं आता मरणार आहे मी, करा भजन. जन्मभर करायची काय गरज आहे? भाऊ एवढं सोपं आहे करते. मरण म्हणजे चार दुःख एकत्रित येतात. दुसऱ्याचं मरण आपल्याला बघवत नाही, ते पाय घासत, आचके देत, गडगडा लागलेला असतो तेव्हाच बाप आपण. दुसऱ्याचं मरण नाही पाहणं होत तर त्याचं स्वतःच कसं होत असेल. आणि प्रत्येकाला त्यातून जायचा एक दिवस. चार दुःख, अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी. हे मरायच्या वेळेला चारही दुःख एकत्रित येतात. पहिलं अनुतापाचं, त्याला खाली टाकण्यात येतं. खाली टाकलं की संपूर्ण जीवनाचा चित्रपट त्याला दिसतो की कळायला लागल्यापासून कालपर्यंत मी काय केलं. मग होतो पश्चाताप. तेव्हा किती दिंड्या वाघमोडे वस्तीहून जात होत्या, पण 85 वर्षे जगलो तरी पंढरपूर पाहिलं नाही. काय जन्मा येऊन या केली जादुई, आणि घडवून घडी चिंता येतो आठव. हे जे दुःख आहे ना, याला अनुताप जन्य म्हणतात. खाली टाकल्या अनुताप. आता मी मरणार आहे, मग बायका मुलाचं संपत्तीचं कसं होणार? हे मोहजन्य दुःख. विश्लेषण म्हणजे ताटातूट. जीव जाण्याचा प्रयत्न करतो आणि शरीर त्याला धरू धरू ठेवतं, तेव्हाची जी वडाता नाही ते विश्लेषण. कारण एवढं प्रेम जगात कोणाचं नाही. शरीराचं जीवाचं जेवढं प्रेम एकमेकावर आहे, कोणाला किती बाता मारू द्या, हे सगळे लांब राहतात. दोघं सोबत आहे. चुकून आला तुम्ही तरी दोघं आला की नाही. कोणी म्हणतंय का गाई गाई आलो महाराज, जीव घरी राहिला मग काय डेड बॉडी आली का? आणि जिथे शरीर तिथे जीव. इतकं एकमेकाचं प्रेम दोघावर. घरी दारी सुख दुःखात पडता नसे दोघास. फासावर जायचं असलं तरी माय बाप बहीण भाऊ लेकर सगळे राहतील बाजूला. याकूब मेमनला फाशी नागपूरला झाली.
त्याचा सर्व परिवार मुंबईला होता. बापू पण फासावर दोघ जण गेले. कोण? त्याचा जीव न त्याचा देह शेवटच्या श्वासापर्यंत सोडत नाही एकमेकाला. आणि म्हणून जीव जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर जीवाला धरू धरू ठेवतो. जाऊ नको, जाऊ नको जीवा, जाऊ नको. का? तर ज्या घरात मी 70 वर्षे राहिलो, तू माझ्यातून गेल्याबरोबर मला 7 तास ठेवायचे नाही. काढा काढा म्हणते यासी झाला होय वारा. काढा काढा म्हणते यासी झाला होय वारा. काढा काढा म्हणते यासी झाला होय वारा. काढा म्हणते यासी झाला होय वारा. विचार काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार. बस हे ताटातुटीचं दुःख, जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरू धरू ठेवतं, हे विश्लेषण. आणि आगामी म्हणजे त्याला प्रत्यक्षात यमदूत दिसतात. आकराळ विकराळ काळ कुट्ट निर्दय निघत ते आपला बांधून घट्ट फरफरा ओढते बिकट मार्गी काटे कुठे खाई खाई खट्टे मोठे दसरी सर्प विंचू मोठे उर्धो मार्गी ओढते हिंस्र पशु रचके तोडकी क्रोधी दाड पोचून खाते रक्त बंबाळायची दया कोणा येईना दूर राहिली नाती गोती राज्य वैभवती संपत्ती पडला यम दूता हाती असाय आणि एकटाते. आगामी आगामी विश्लेषण, मोह आणि अनुताप असं 4 दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही पैसरी नवही द्वारे. हे मरणाच्या दुःखाचं वर्णन केलं. एका केसाला 1000 विंचू चावल्याची वेदना. 1000 विंचू एका केसाला, 3.5 कोटी केस प्रत्येक माणसाला. हे गणित घरी गेल्यावर सोडवा. 3.5 कोटी केस आहे प्रत्येकाला. मी मोजले नाही, कीर्तन संपल्यावर एखादा लागलं उद्योगाला. जास्त भरले तर समजा तो दाट केसाचा असावा, कमी भरले तर टक्कल पडलेला असावा. पण आहे 3.5 कोटी केस. अकबर बिरबलचा दृष्टांत. बिरबलची सरकार दिल्लीत कावळे किती? 1,54,543. बरोबर बरोबर. जास्त भरले तर महाराष्ट्रातले कावळे दिल्लीत आले समजा. हे आपलं कीर्तनापुरतं आहे. कमी भरले तर दिल्लीत ते महाराष्ट्रात गेले समजा. पण आहे तेवढे. तसं 3.5 कोटी केस प्रत्येकाला. माणसाला माणूस भेटला म्हणजे कोण? आधी चौघाची भेट होते. आपण सूक्ष्म चिंतन करा. एक माणूस एका माणसाला भेटतो म्हणजे आधी कोण भेटले? डोळे. बारकावे पहा तुम्ही. डोळे, याचे 2 त्याचे 2. पहिलं मिलन चौघाचं. 4 मिले पुढे 64 किले. तुमचं बरं चाललं का? ते म्हणतं तुमचं बरं चाललं का? ते हसतं हे हसतं. दोघाच्या दाताची बेरीज हिशोब करीत राहा. 64. डोळ्यांची 4, दातांची 64 आणि हात जोडतात. 20 रहे कर जोर. याच्या हाताचे बोट 10, त्याच्या हाताचे बोट 10 झाले 20. आणि एकमेकाला कडकडून मिठी मारतात. दोघांचं अंग रोमांचित होतं. तेव्हा दोघांच्या केसाची बेरीज 7 करोड. 4 मिले 64 किले. 20 रहे कर जोर. हरिजन से हरिजन मिले नेह से 7 करोड. आता 7 करोड केस गुणीला 1000 विंचू बरोबर जी वेदना म्हणजे मरणाचं दुःख. त्यावेळेला सुचल का तरटगावकर भजन सुरू करा मरायचं आहे? अरे जन्मभर केलं तरच मुखाला नाम येण्याची शक्यता आहे. महाराज म्हणतात त्यासाठी मी केलं. नाहीतर मी असं विचारतो, परीक्षेमध्ये वेळ 3 तास पेपर सोडवायला विद्यार्थ्याला. मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करण्याची गरज काय? आपल्या दिवशी 6 तास पुस्तक वाचून गेल्यावर नाही भागत का? 3 तासाचा पेपर आहे. नाही, त्याच्यात विद्यार्थ्याचे प्रकार आहे ना. एक विद्यार्थी 100 पैकी 99 मिळाले. गरीबाचं असतं. जर्सी गाय धुवायचं त्याच्याकडे, शेण काढायचं त्याच्याकडे, ऊस तोडून गाईला खाऊ घालायचा, दूध डेअरीवर न्यायचं.
शेतातलंही काम करायचं, गरीब परिस्थिती तरी 100 पैकी 99 ते रोगोर प्यायला धावतं. मायबाप अडवतात. काय करतो राजा? आत्महत्या करतो. आई काय झालं? माझा एक गुण गेला. एक तरी रोगोर प्यायला धावला. अरे ते तर त्याचा बापनं तो कालपासून बारामतीत पेढे वाटते फॉर्च्युनर मध्ये बसून 35 मिळाले त्याला. बापनं मुलगा पेढे बारामतीत 35 बोल. हे गरीबाचं 99 वालं रोगरची बाटली घेत. त्याला 35 खूप झाले का आई? का हातात पुस्तकच घेतलं नाही त्यानं. खूप झाले. आणि पागल झालो. झोपताना उशाखाली पुस्तक होतं तरी माझा एक गुण का गेला? हे विद्यार्थ्याचे प्रकार लक्षात घ्या. एक विद्यार्थी सूचनाच वाचत बसतो प्रश्नपत्रिकेच्या. खालील 7 पैकी 5 प्रश्न सोडवा. 7 पैकी 5 प्रश्न सोडवा. मग 5 मध्ये त्याच्या लायकीचा कोणता, त्याच्यातही अबकडे एखादा पोट विभाग सोडून अर्ध्या तासात घरी. आणि मग त्याची आई सगळ्या गावात सांगते माझा बाळू अर्ध्या तासात पेपर सोडून येतो. हे बाकीच्यांचे बसतात 3-3 तास लिहत. तुला काय त्या बाळूला काय दिवा लावला शाळेत? पण ज्यानं वर्षभर अभ्यास केला बापू ते सूचना वाचत नाही प्रश्नपत्रिकेची. उत्तर पत्रिका आली की भरा 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 उत्तर लिहितो. सोडवून झाला पेपर की शांत डोक्यानं प्रश्नपत्रिका वाचतो की धक्का बसतो त्याला. आता काय करू? परीक्षकाची सूचना होती 7 पैकी 5 सोडवा. मी 7ही उत्तर लिहिली. आता काय करू? मग तो शेवटच्या 10 मिनिटात उत्तर पत्रिकेत सूचना लिहितो विद्यार्थी परीक्षकासाठी की कृपया प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यानं मी 7ही उत्तर लिहिली तरी कृपया वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा. याला अभ्यास म्हणतात. मी का सांगतोय? तर ज्यानं वर्षभर अभ्यास केला त्याचा 3 तासाचा पेपर व्यवस्थित सुटतो. मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी जर वर्षभर अभ्यासाची गरज आहे तर शेवटच्या वेळेला मुखाला नाम येण्यासाठी जन्मभर घेण्याची गरज आहे. महाराज म्हणतात घेतलंय मी यासाठी केला या 2 प्रश्नाची उत्तर या 2 चरणामध्ये आहे. पहिलं जे चरण आहे ना म्हणजे उत्तरार्ध पूर्वार्ध. कशासाठी? फक्त अभंगाला प्रश्न विचारा की अभंग उत्तर देतो. मग काही टिपण पाठ करायची गरज राहत नाही. फक्त प्रश्न विचारा. मी मजा सांगतो. पहिलं चरण आहे ना त्याला विचारू आपण कशासाठी काय केलं. तुम्हाला आनंद वाटेल. काय केलं? केला होता 8 तास. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. झालं ना? झालं कीर्तन आपलं. कशासाठी काय केलं म्हणजे पहिलं चरण. आता तिसरा प्रश्न कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. मग सत्याचं काय? हाताने चिंतीने पावलं विसावा. हाताने चिंतीने पावलं विसावा. कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. सत्याचं काय? आता निश्चिंतीने पावलं विसावा. इथे आता जो शब्द आहे हा वर्तमान कालवाचक. आता बऱ्याच ठिकाणी येत असला तरी त्याचे अर्थ सारखे घ्यायचे नसतात. आणि आता शब्दाचं ठिकाण ठरलंय बारामती वाघमोडे वस्ती. ठिकाण म्हणजे एक विषय पूर्ण होतो दुसरा प्रारंभ करायचा असतो तिथे आता येतो. आमचं लक्ष नाही त्या आताकडे. पण आता येतो कुठे? एका विषयाचा शेवटनं दुसऱ्याची सुरुवात. ते मधलं ठिकाण आताच आहे. आता लग्नात मुलीचे मामा आले, मुलाचे मामा आले, पाहुणे रावळे आले, 12:42 झाले. आता मंगलाष्टकला काय हरकत आहे? तिथे आता आहे. एक विषय पूर्ण दुसऱ्याची सुरुवात. कीर्तनकार आले,
काळकरी महाराज आले, ऐकणारे आले, पावणेदार झाले. आता भजन सुरू करायला काय हरकत आहे? एकाचा शेवट आणि दुसऱ्याची सुरुवात. हे नसेल पटत तर ज्ञानेश्वरी उघडा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले, येथे माझे जी उरले पायिकपण. ज्ञानेश्वरी संपली आणि बसायचं आणि सुरू करायचं. मग आता विश्वात्मके देवे एक विषय पूर्ण होतो आणि दुसरा सुरू करायचा असतो. तिथे आता येतो. आता त्याचं ठिकाण आताच. त्या आता पुन्हा 3 पोट विभाग आहे. कधी वर्तमान कालवाचक, भविष्य काळाचा निर्देशक, कधी युगवाचक सुद्धा आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. इथे आता आला पण हा युगवाचक घ्यायचा. युगवाचक आता म्हणजे कलियुगात. अवघीच साधने कली लाजविली कीर्तने. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगी उद्धार हरीच्या नामे म्हणून आणि कापे काम नाही आता. या युगात, त्या युगात सीजन हाडाचा शेतकरी पाहिजे. हाडाचा पुस्तक वाचून शिकलेला शेतकरी नाही. हाडाचा पाहिजे. माती हातात घेतली तरी सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. आता बैलाला पाय किती असतात याची ज्याला कल्पना नाही ते आमच्या जनावरांचे कायदे करते. बैलाला पाय किती हे माहिती नाही. बैलाला मराठीच घेऊ नका ना. आपलं काय चाललं ते म्हणतात बैल हा जाऊ द्या. बटाट्याची पहाडी करायला साहेब आले. तिकडची गोष्ट सांगतो. तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. साहेबांच्या मागे लवाजमा 10-15 गाड्या. साहेबाच्या डोक्यावर छत्री धरून एक वॉटर बॅग वाले, फाईल वाला 2 पुढं पडतात, 2 मागं. वाघमुळे वस्तीवरचा कास्तकार बटाट्यात पाणी भरत होता. 70 वर्ष वयाचा म्हातारा शेतकरी, गुडघ्याच्या वर धोतर, बाराबंदी, तांबड पागोट, वारकरी शेतकरी होता. मुद्रा गोपी चंदन लावलेलं पाणी भरत होता. चिखल लागला होता धोतराला. आणि हा लवाजमा मुंबईहून आला आणि बांधावर उभा. कमरे एवढाली झाडं बटाट्याची होती वाघमोडे शेतकऱ्याची. ते शर्टिंग केलेले, गॉगल लावलेले साहेब, 5-25 त्यांचे सहकारी बांधावर. कोणाचंच येत आहे? आमचंच आहे. आपलं नाव रामाजी गोमाजी वाघमाडे. अरे हे पटवून घेण्यासाठी असतं. एक लिहायलाच असते. वय किती आहे? 70 आहे साहेब. साहेब तुम्ही वय विचारता, नाव विचारता, आपला परिचय. मुंबईहून आलो. दिल्लीहून येणं मला घेणं काय? वाघमोडे होता तो. मला घेणं काय? परिचय सांग ना. बटाट्याची पाहणी करणारा साहेब आहे मी. नमस्कार साहेब. वाघमोडे काय साहेब? हे बटाटेच आहेत ना? आता कुठं जाईल भारत? घरी गेल्यावर डोकं चालवा. वाघमोडे बटाट्यात उभा आहे आणि बटाट्याची पाहणी करणारा साहेब म्हणतो हे बटाटेच आहेत का? या डोक्यात काय बटाटे भरले का साहेब? कोणी केला तुला साहेब? आणि मी बटाट्यात उभा आहे. उभा आहे मग कमळे उडाले, बटाट्याचे झाड झाले. अजून बटाटे कसे नाही लागले? वारे साहेब, अरे बटाटे मातीत लागतात साहेब. माझा जन्म मातीत गेला म्हणून मातीतलं कळतं मला. तू मातीत गेला तरी तुला नाही कळायचं. सांगतो हाडाचा कास्तकार पाहिजे. नागपंचमीच्या दिवशी एका शेठजीनं 2 क्विंटल गहू. वाघमोडे हे गहू तुम्हाला सप्रेम भेट. नागपंचमी आहे, फक्त विनंती आहे आज पेरणी करा. तुम्ही पेरला का कधी शेठजी? नाही, आम्ही विकला. तुमच्या पिढ्या विकता विकता गेल्या, आमच्या पिकवताना गेल्या. अरे नागपंचमीला कुठे गहू पेरतात का? वापस ने. दिवाळी होऊ दे, दिवाळी डबल भावात विकत घेऊन पेरील का? सीजन नाही या जसा शब्द आहे तसं कृतयुग ध्यानाचं सीजन, त्रेतायुग यज्ञाचं सीजन,
द्वापारयुग परिचर्येचं सीझन आणि कलियुग हे हरिनामाचं सीझन म्हणून आणि कापे काम नाही आता म्हणजे या युगात विठ्ठल विठ्ठल कधी कधी आता भविष्य काळाचा निर्देशक आहे. अरे इथून माग किती वाईट वागला देणं सोडून इथून पुढे चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा म्हणजे इथून पुढे उरलेल्या आयुष्याचा नाश करू नका. आता तरी पुढे हाची उपदेश हा आता भविष्याचा निर्देशक आहे. पण या अभंगातला आता वर्तमान कालवाचे काय सध्याचे काय आता निश्चिंतीने पावलो विसावा कोणत्या हवा तृष्णेच्या अभंग सर्वांचा पाठ आहे. पण एकातून एक शब्द जन्माला आले बरं का शिंदे सरकार. निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली हवा तृष्णेची तृष्णेची हाव कुंटली म्हणून निश्चिंत झालो. निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती मिळाली असं उलट फिरवायचं ते. निश्चिंत झाल्याशिवाय विश्रांती नाही. नाही तर यशी 100 एकर वाडी 3 मजली माडी यशीची गाडी पैसा किती याचा याला अंदाज नाही. यशीच्या रूम मध्ये गोळ्या खाऊन रात्रभर झोप येत नाही. का विश्रांती नाही निश्चिंत नाही म्हणून. याच्या उलट रोडच्या काठाचे कामगार प्लास्टिकच्या कागदाचं झोपडं त्याचे 2 लेकर नवरा बायको दिवसभर कामावर विशेष सरकार संध्याकाळी 3 दगडाची चूल येड्या बाबळीचं सरपण पेटवलं तवा त्याच्यावर भाकरी टाकल्या वांगे भाजले 4 भाकरी दाबून खाल्ल्या एका एकानं 2 तांबे पाणी पिऊन रोडच्या काठाला झोपले. सकाळचं कोंबडं ओरडलं तरी उठत नाही आणि ते गोळ्या खाऊन झोपत नाही. परत लक्षात आलं ना. हे निश्चिंत आहे म्हणून याला विश्रांती आहे. ते निश्चिंत नाही म्हणून विश्रांती नाही. महाराज म्हणतात मी निश्चिंत का झालो तृष्णेची हाव खुंटली. आता तृष्णेची हाव नाही तर हे तृष्णा संपत नाही. जो 10-20-50 भाई से तो वही 1000 तो लाख में गएगी. त्याला हिंदी मध्ये चाह म्हणतात. चाह चहा नाही बापू चाह. चाह पैसों से आनो में आने लगी. चाह आनो से रुपया बनाने लगी. चाह रुपया से नोटे छपाती चली. चाह नोटे से नोटी चुनाती चली. चाह नोटे से नोटन चुनाती लगी. चाह नोटे को होटल ले जाती लगी. नया पैसा त्याला रुपयाची आशा. चाह पैसों से आनो में आने लगी. चाह आनो से रुपया बनाने लगी. चाह रुपया से नोटे छपाती चली. चाह नोटे से कोठी चुराती चली. चाह कोठी से मोटर बुलाती रही. चाह मोटर को होटल ले जाती रही. चाह होटल में बोतल बुलाती रही. बोतल में हॉस्पिटल ले जाती रही. चाह इथपर्यंत म्हणून संपत नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात माझी तृष्णा संपली कशावरून. घरची परिस्थिती प्रतिकूल आहे. महाराष्ट्राचे राजे शिवाजी अनुकूल आहे. नजराना पाठवला तरी वापस केला. याला म्हणतात कुंटली हवा तृष्णेची. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कारण तृष्णेची हाव कुंकल्यानं निश्चिंत झालो आणि निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती प्राप्त झाली. एक तर संप्रदायपूर्वक भजन घेऊन पुढचं सगळे मी तुम्हाला बसल्याबरोबर सांगितलं काय परिस्थिती आमची होत असेल. आणि इकडचे सगळे रस्ते खराब आहे. ते मधून पारशीन येडशीन ते काम चालू. आता आम्हाला जावं लागते इंदापूर सराय सोलापूर मग तुळजापूर इथून येरमाळा मग कळंब केज लोखंडी सावरगाव त्याच्या पुढे 15 किलोमीटर अंबाजोगाई. बस एवढा प्रवास आहे. 3ला तिथल्या स्टेजवर पाहिजे मी पण शक्य नाही म्हणून त्यांना विनंती करून आलो की आज
4 वाजणार आहे. म्हणून तुम्ही क्षमा करा, पण मी आधीच आलो. आता काही उशीर आले असतील ते म्हणतील 15 मिनिट कीर्तन केलं, आता तू 2 वेळा उपीट खाऊन आला, त्याला मी काय करू? आम्ही 9:10 सुरू केलेला आहे. कडून सदाशिवरावची तळमळ होती, म्हटलं बरोबर येतो, फक्त 9:10 भजन सुरू केला. कारण हे हुशार मंडळी, 9:10 रामकृष्ण हरी सुरू. हुशार. एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ. शूटिंग वाले विजय सरकार हे एवढी एकदा हात घ्या, तुमच्या पेपरला उद्या द्या. स्वरूप भैयाच्या स्मरणार्थ भजन करणारे जनसागर वाघमोडे वस्ती असं टाका पेपरला. तुम्ही सर्वजण हात वर करा, दोन्ही हात आई बहीण हे एवढे घ्या, हात दुखायचे आधी घ्या. त्या शेवटपर्यंत भैयाचा फोटो टाकायचा, काळी हे भजन करणारे सगळे जनसागर दाखवायचा. स्थळ वाघमोडे वस्ती सगळे ते तिकडे त्यांचे आई साहेब वगैरे बसले, सगळ्यांचे फोटो घ्या. हात सगळ्यांचे आले पाहिजे. आता एका तालात टाळी वाजवायची, भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा आता निश्चिंतली पावलो विसावा, कुंडल्या हवा तृष्णेची. कशासाठी काय केलं? पहिलं चरण यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस पूर्ण. दुसरा प्रश्न विचारला सध्याचं काय? आता निश्चिंतीने पावलं विसावा. आता आमचा चौथा प्रश्न आहे महाराज, तुम्ही निवांत बसला म्हणजे तुम्हाला मागचं आठवत असेल ना? आठवत ना? मग मागचं आठवलं म्हणजे काय वाटतं? कवतुक वाटे झाली अवेताची, 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 कवतुक वाटे
आठवतं ना? मग मागचं आठवल्यावर काय वाटतं? कौतुक वाटे. महाराज म्हणतात कौतुक वाटतं. कशाचं? झालेल्या वेचाचे. वेचाचे म्हणजे उभं आयुष्य नाम चिंतनात वेचलं याचं नवल वाटतं. अरे एक वेळा मुखाला नाम येण्याकरता हजारो जन्माची पुण्य पाहिजे. माझं रात्रंदिवस भजनात आयुष्य गेलं याचं नवल आहे. कौतुक वाटे झाले या वेचाचे. नाही तर आयुष्य चाललेलंच आहे. तुम्ही लक्ष द्या, नका देऊ. आयुष्य जात आहे, पहा चालले, थांबत नाही कुणासाठी, नाही का? चालले आहे. एक कंजूस मनुष्य, तिकडची गोष्ट आहे ढवण पाटील, इकडचे सगळे चांगले लोक. तिकडची गोष्ट सांगतो, ज्या भागाला नाव नाही तिकडची. कंजूस, मक्खीचूस. मक्खीचूस म्हणजे विषय तुपाच्या वाटीत नाही, माशी कढीत पडली, कढीत तरी कढी फेकत नाही. माशी काढतं, चष्मा लावून माशीकडे बघतं, हिला किती कढी चिकटली, मग तिच्यापासून व्याजासह कढी वसूल करतं. म्हणजे माशी चोथा चोथा करून फेकतं. याला म्हणतात मक्खीचूस. उष्ट्या हाताने कावळा न मारणे म्हणजे जेवता जेवता कावळा आला, वरण भात खात होता, याला वाटलं आता खडा फेकून मारावा तर हाताची शीत भाताची कावळ्यापर्यंत जाईल आणि कावळ्याला भात खाऊ घातल्याचा कलंक माझ्या उदार कुळाला लागेल. एवढं जे जपत त्याला म्हणतात उष्ट्या हाताने कावळ्या न मारणे. असं कंजूस तीर्थयात्रेला गेलं. तीर्थयात्रा करून आल्यानंतर माऊंद घालायचं ठरवलं. माऊंद 3 पिढ्या कधी याच्या घरी कोणी जेवलं नव्हतं. हे नीट आहे. 3 पिढ्यापासून माऊंद गावातले 25 VIP सांगितले. महिना डिसेंबर, शेवटचा आठवडा, जेवणाची वेळ 3:45. वेळ लक्षात ठेवा. सगळ्या गावात चर्चा, याच्या आज्यानं याच्या बापानं कधी जेवायला कोणाला सांगितलं नाही. आज काय भानगड आहे? 3:45चं निमंत्रण. लोक म्हणले जेवून या घरी. त्या बैमानाचं काही खरं आहे का? कारण लोक ओळखत होते त्याला. लोक 4:30ला आले तरी स्वयंपाक उरकायचा. 4:45 वाजले, 5, 5:30ला पंगत बसवली, 5:45 झाले. आता माणसाला शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत जमत नसतं. लाड घोटून बेजार झाले. लोक म्हणले अरे 6 वाजले का? निमंत्रण 4:45चं, अजून तू कुंडली कवरता म्हणे ना, आम्ही बसलो इथं. 5 मिनिट थांबा. का? तूप वाढायचं आहे. तुला कोणी म्हणाय केली? आण लवकर. घरात गेले. बायकोला म्हणला मी तीर्थयात्रा करून आलो, मावद्याची पंगत आहे, तूप वाढलं पाहिजे. बायको म्हणली तूप तिजोरीत आहे. तुपाची वाटी बापू याची तिजोरीत होती. तिजोरी उघडली, वाटीतलं तूप थिजलं होतं. 6:15 वाजले, गारठ्याचे दिवस. थिजलं तूप कसं वाढायचं म्हणून बायकोनं वाटी चोलीतल्या निखाऱ्यावर ठेवली. हे पुन्हा बाहेर आलं. पंक्तीतले लोक म्हणले काय झालं तुपाचं? अहो ती वाटी थिजलेली आहे, तूप थिजलेलं आहे. चुलीतल्या निखाऱ्यावर ठेवलं, ते पातळ झालं म्हणजे वाढतो. आम्ही तसंच सुरू करतो. लोक म्हणले हे वैतागलं. पंक्तीतल्या लोकांचा राग घरात जाऊन बायकोवर काढला. ते सगळे लोक रागावले माझ्यावर. हे लवकर. तिने घाबरली, वाटी उचलली. शिंदे सरकार ती तापली होती. ठेवून द्या रे, ठेवून द्या. ते काय प्रसाद आहे का? तुमच्याकडे पाहतात लोक, कीर्तनात लक्ष नाही कोणाचं. गोष्ट किरकोळ असते. 4-5 जणात मुठभर द्यायचं की जायचं पुढं. तू असा घेऊन फिरतो, काय चहाचा आहे का? विठ्ठल चटका बसला, हात सुटले, तुपाची वाटी चुलीत पडली. तूप चुलीत सांडलं. शिंदे बाबा फुकट गेली पंगत म्हणला.
बायको म्हणली कशी काय पडली? तुम्ही तूप वाढून घरात येणार होता तो वाटी रिकामीच आणणार होता. हो, आणि सांडलं तरी वाटी रिकामीच. आपल्याला काय फायदा आणि तोटा आणि कशाला वाईट वाटून घेतात त्याची बायको. दयाची ते कामता दयाचं सारं केलं. तर म्हणजे तुझं बरोबर आहे. पंक्तीत तूप वाढल्यावर वाटी रिकामी झाली असती, चुलीत तूप सांडल्यावरही वाटी रिकामी झाली. क्रिया सारखी आहे. पण चुलीत तूप सांडल्यावर वाटी रिकामी झाली, हे तूप फुकट गेलं. पंक्तीत तूप वाढल्यावर वाटी मोकळी झाली असते, हे तूप सार्थकी लागलं असतं. तसं देह ही वाटी आहे, आयुष्य त्यातलं तूप आहे. मी काय सांगतो लक्षात. प्रपंचात खर्च करा तरी वाटी रिकामीच होणार, परमार्थात खर्च करा तरी वाटी रिकामीच होणार. देहरूपी वाटेतलं आयुष्यरूपी तूप प्रपंचात खर्च करणे चुलीत सांडल्यासारखं आहे, आणि देहरूपी वाटेतलं आयुष्यरूपी तूप परमार्थात खर्च करणे हे पंक्तीत वाढल्यासारखं आहे. महाराज म्हणतात अख्खं आयुष्य नामात गेलं. कौतुक वाटे झाली नाम मंगळाचे देणे गुणे. मंगळ फक्त देवाचं नाम आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे. बाकी म्हणायचं मंगळ आहे, त्याच्यातूनच अमंगळ आहे. 12 वर्षांनी मुलगा झाला, पेढे वाटत चालला. घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या. अर्ध गाव पेढे वाटून झालं की मागचं पळत आलं. थांबा, बंद करा वाटणं. मेलं. याला म्हणतात मंगलात अमंगल. सगळे 22 वर्षीय वयाच्या आतले पोरं लग्नाला निघाले. नुसते तरुण तरुण जाता काय, एक तर म्हातारे नाही. 85च घेतलं एकच. मांडवाच्या दारात पुढे आलेला म्हातारा. मंगल कार्य आहे. 85च एकच म्हातारा तरुण पोरात. 12:42 होईपर्यंत म्हातारा शांत होत. 12:55 दिली पोरं बिघडून. जेवायला आलो का म्हणा आपण मुलाकडच्या. एकदा ती नवरी आणा म्हणा, याचं तोंड पेटवा म्हणा. हे मंगल असतं काय का? खरं सांग. मी म्हणतो वय वाढलं पण बोलण्याचं तारतम्य नसेल तर ते पांढऱ्या डाळीविषयीचं बाळ समजायचं. समान तो देही बालकाच्या समान तो देही वयाचा प्रबोध विचार झालाही, वयाचा प्रबोध विचार झालाही. सर्वांना बोलही बालकाचा, सर्वांना बोलही बालकाचा. वयाचा प्रबोध विचार आहे, वयाचा प्रबोध विचार आहे. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या. जर तारतम्य बोलण्याचं नसेल बऱ्याच दिवसांनी ते एकमेकाला भेटले की ती संधी असते बोलण्याची. आमची उडत आता समान तो देही बालकाच्या. मानवाच्या दारा पुढे आणला म्हातारा. म्हणून ते एक सदर वाचलं असेल तुम्ही, शुभ बोल नाळ्या. वाचलंय. शुभ बोल नाळ्या. त्याचं नाव नाळ्या होतं. त्याला अशुभ बोलायची सवय होती. कुठेही गेला की तो अशुभ बोलायचा, आणि त्याच्यामुळे नारायण त्याचे मित्र लाता खाऊन यायचे प्रत्येक लग्नातून. बुंदी खाऊन नाही, त्याचा ठरलेला होता कार्यक्रम.
नाळ्यासोबतचे मित्र नाळ्या लाता खाऊन आलाच समजायचं प्रत्येक लग्नात. एक श्रीमंताचं लग्न होतं. लोक म्हणले टोळकं कुठं भेटलं रे, बसतं लाता खाऊ, ते तिकडे बसतं. लोक लाता खायचा कार्यक्रम होणार. तर ते मित्र म्हणाले नाऱ्या खूप लग्नात लाटा खाल्ल्या हो, हे मोठ्याचं लग्न आहे, तुला पाया पडतो, आज काहीच नको बोलून आल्या. तो मला काहीच नाही बोलणार. बरं झालं बाबा, देव पावला. लोक पाहतच होते कार्यक्रम कधी होतो यांचा, माहीत होतं तर आज काहीच बोलू नको बरं का रे नाऱ्या. नाही बोलणार म्हटलं रे, चालला नाऱ्याचा पारा वाढ. नाऱ्या काय बोलू नको बरं का रे, नाही म्हटलं तुम्हाला. नाऱ्या तुझ्या पाया पडतो, काय बोल सांगितलं ना, काही बोलत म्हणून. नाऱ्या झाला उभा. नाऱ्या आता उभा झालाच आहे तर शुभ बोल नाऱ्या, ते सगळं ऐकलं. उभा झालाच, शुभ बोल नाऱ्या, मांडवाला आग लागू दे साड्या. नारा म्हणला नवरी जळू नाही तर नवरा जळू म्हणला, मला काय घेणार रे, पिंडा एवढा भात खायला मुडद्यासारखा पडून राहील लग्नात. म्हणून मंगळ दिन होय कन्या पुत्र अधिक, राहीला लौकिक अंतरपाठ. हे मंगल नाही, ते मंगळातून मंगळ आहे. मंगळ परमात्म्याचं नाम आहे. नाम मंगळाचे तेने गुणे, कौतुक वाटे झाले या वेचाचे. जीवनभर मंगल नाम परमात्म्याचं नाम माझ्या मुखाला आलं, अख्ख आयुष्य नामचिंतनात वेचलं, त्याचं कौतुक वाटतं. आता ठीक आहे, कशासाठी काय केलं, सत्याचं काय काय वाटतं, या सर्व प्रश्नाची उत्तर मिळाली महाराज. मग शेवटचा प्रश्न आहे, आता उरलेले 4 दिवस कसे घालवायचे. तुका म्हणे मोठी पडलेले डोळे, तुका म्हणे मोठी पडलेले डोळे, तुका म्हणे मोठी पडलेले डोळे, तुका म्हणे मोठी
जय विठ्ठल. त्यानंतर निवेदक देतील तसा कार्यक्रम होईल. जेवल्याशिवाय जाऊ नका म्हणते तो अधिकार जेवू घालणाऱ्याचा असतो. आपल्याला इथली चपाती खायची असल्यामुळे जेवून जा म्हणण्याचा अधिकार आपला नाही. आपण कसं सांगावं सासूच्या धनावर जावा उदार ते वाघमुळे बोलते. जेवल्याशिवाय जाऊ नका. माझ्या वडिलाची मिरासिला देवा, माझ्या वडिलाची मिरासिला देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे रात्रीला दारवळला, भोगवटा आम्हाला, वंश परंपराला सगळ्यांना कामो करिता लाच गोडा. कुंडली निर्णात महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली. विठ्ठल
बंगला खंडेलाचा कल्लोळ खंडेचा वारकरी चंद्रवालीचा तुझावालीचा खंडेचा वारकरी या गणपती आहे श्री पायखाना संताची लालकाना जपलं उगाया संताची या संताची काय मालूम नामदेव तुकाराम गुरुदेव आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं सर्वांचं स्वाभिमान असणारं रामायणाचार्य या ठिकाणी लोक महाराजांचं या ठिकाणी कीर्तन सुश्रावित झालेलं आहे. आपले प्रथम पुण्यस्मरण स्वरूप या हरिभाऊ वाघमोडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचं सुश्रावित कीर्तन झालं. त्यांचं या ठिकाणी नानासाहेब देवकाते पाटील आणि रिद्धी सिद्धी स्वरूप वाघमोडे या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहे. या ठिकाणी स्वरूप भैया वाघमोडे तुम्ही उठू नका जरा 2 मिनिट शांतता तुम्ही उठू नका प्लीज जरा 2 मिनिट आमचा भैया या नावाने स्वरूप वाघमोडे यांचा आज वर्षाखेर आहे. त्या सर्व त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रथम पुण्यस्मरणासाठी सांप्रदायिक मंडळी अत्यंत चांगल्या आवाजात आणि अत्यंत चांगल्या शैलीत आपल्या स्वरूप भैयासाठी त्यांनी श्रद्धांजलीपूर्ण भजन केलेलं आहे. आज या माझ्या सर्व महिलांची जास्त प्रमाणात उपस्थिती त्याचबरोबर युवकांची जास्त प्रमाणात उपस्थिती हीच खऱ्या अर्थाने भैयाच्या प्रेमाची पावती आणि भैयाने केलेल्या कामाची पावती असं म्हणता येईल. असं म्हणलं तर वावगं होणार नाही. भैयावर असंख्य बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते सर्व थरातील राजकीय असतील रंजन काका आहेत इतर बाकीचे असतील सर्वांनीच अत्यंत मनापासून प्रेम केलं. कुणाच्याही रात्रीच्या कुठल्याही गोष्टीला रात्री अपरात्री एखाद्याचा आरोग्याचा विषय असू द्या ऍक्सिडेंटचा असू द्या लग्न सोहळ्याचा असू द्या किंवा आमच्या पारधी समाजाचा वैदू समाजाच्या गोरगरिबांच्या कार्याचा कुठल्याही एखाद्याचे अडचणीचा विषय असू द्या तिथं आमचा रात्री भैया उभा राहणार असं हा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. माझा जवळचा कार्यकर्ता प्रेमाचा अत्यंत जवळची पाहुणी सगळ्यांचा मनमिळाव स्वभावाचा असा आमचा भैया. त्याच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम आहे. प्रथम पुण्यस्मरण फार मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्वांनी प्रेम दाखवून संपन्न झालेलं आहे. मी त्यांच्या दोन्ही मुलींसाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि भैयाला सुद्धा चिर शांती लाभो अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी आशीर्वाद उपस्थिती दाखवलेली आहे. फुलाचा वर्षाव केलेला आहे. त्याबद्दल मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. या सर्व त्याच्या आत्म्यास शांती लाभो. या मुलींचं अत्यंत कुठलीही गोष्ट अडचणीची आली आम्ही घरी राजकीय पदाधिकारी असलो किंवा नसलो तरी पाहुणे म्हणून आणि अत्यंत भैयाच्या कामाची पावती म्हणून आमच्या घरातल्या मुलीप्रमाणे माझ्या मुलीप्रमाणे माझ्याच भाच्या आहेत त्यांच्या कुठल्याही अडीअडचणीला मी उभा राहू एवढंच भैयाच्या या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मी त्यांना वचन देतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या वाघमोडे कुटुंबाच्या वतीने त्याचबरोबर आमच्या देवकाते कुटुंबाच्या वतीने तुम्हा सर्वांचं असंच पद्धतीने प्रेम करून उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने वाघमोडे कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या स्वरूप भैया मित्रमंडळ परिवाराच्या वतीने तुम्हाला मनापासून तुमचं स्वागत करतो. धन्यवाद देतो. असे इथं थांबतो. जय हिंद. ओम शांती शांती. त्यानंतर काकांनी 2 शब्द बोलावं अशी विनंती करतो. आज या ठिकाणी आपला सर्वांना हवा असं वाटणारा स्वरूप भैया आपल्यातून निघून गेलेला 1 वर्ष पूर्ण झालं. बोलता बोलता दिवस निघून गेले परंतु आज त्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं हरिभक्त परायण रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांचं कीर्तन रिद्धी सिद्धीच्या आग्रहास्तव आणि जिजींच्या आशीर्वादानं आज संपन्न झालं.
योगायोग एवढा चांगला म्हणावा लागेल की आजचा गुरुवारचा दिवस आहे. भैया गोंदवलेकर महाराजांचा शिष्य आणि रामायणाचार्यांच्या हस्ते आज गुरुवारी हा शेवटचा दिवस. आणि महाराजांनी सांगितलं यासाठीच केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्यभर सर्वसामान्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारा एक सहकारी तुमच्या माझ्यातून निघून गेला. परंतु ईश्वर सत्तेपुढे काही इलाज नाहीये. गेले वर्ष कशा पद्धतीने गेलं, काल जिजींशी बोललो बसलो. आजही स्वरूप आपल्यातून निघून गेलाय असं वाटत नाही. कारण त्याचा विचार, त्याने मिळवलेली माणसं, त्याने केलेलं काम पाठीमागं राहिलेलं आहे. महाराजांनी सांगितलं आता पाठीमागं काय उरतं, तर निश्चितपणे त्याने केलेलं काम त्या सर्व परिवारासाठी एक अनमोल देणगी आहे. आणि म्हणून निश्चितपणे रिद्धी सिद्धी वहिनी असतील, जे असतील, संपूर्ण वाघमोडे परिवारावर जर हे मोठं संकट आलं असेल तर पांडुरंग परमात्मा त्यातून निश्चितपणे मार्ग काढल्याशिवाय, त्याच्या केलेल्या कामाची पावती म्हणून आशीर्वाद दिल्याशिवाय, आणि तुम्ही आम्ही सगळे मिळून त्या दोन्ही मुलींचं पालक होऊन भविष्यातल्या त्यांच्या सगळ्या कामामध्ये आपल्या घरचं काम आहे समजून खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सहकार्य करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. आणि तीच खऱ्या अर्थानं भैयाला श्रद्धांजली म्हणावी लागेल. अशा या स्वरूपाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आलेल्या सर्व उपस्थितांचं वाघमोडी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. रामायणाचार्य ढोक महाराजांनी वेळात वेळ दिला आणि आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते आले आणि रिद्धी सिद्धीची इच्छा पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि भैयाच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी भोजनाचा प्रसाद घेऊन जावं अशा प्रकारची आपण सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा त्याच्या आत्म्यात चिरशांती लाभावी अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी शेगावहून आलेले आमचे स्नेही रामविजय गुरुंगले साहेब या ठिकाणी 2 मिनिट मौन व्यक्त करतील. मरावे परिकीर्ती रूपी उरावे या उक्तीप्रमाणे स्वरूपबायांचं जीवन आपण पाहिलं, आपल्याला जाणवलं. परंतु आता भैया आपल्यामध्ये नसणार या जाणीवेनं अतिशय दुःख होत आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, त्यांच्या परिवाराला शक्ती मिळो अशी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी माझ्या परिवाराच्या वतीने, पाहुणे मंडळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. काका बोला. धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला आभार. आपण यानंतर महाप्रसाद होईल, सर्वांनी प्रसाद घेऊन जावं. या ठिकाणी भैयांच्या आभार या ठिकाणी व्यक्त करत आहे. महेंद्र पिंगळे या अगोदर 2 मिनिट बोलतील, कारण हा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम आहे. या भावना आहेत, सर्वांच्या भावनांचा आदर करूया. श्रीराम जय राम जय जय राम. महाराजांच्या या प्रेदाने या ठिकाणी एक आठवण म्हणून सांगतोय की स्वरूपबायांनी काय कमवलं, तुम्ही आम्ही काय कमवलं, तुम्ही आम्ही काय कमवलं पाहिजे. तर आजची उपस्थिती आणि आजचा जो स्नेह, आजचं जे प्रेम आहे, आजची जी आतुरता आहे, आजचं जे आमूलाग्र क्षणाचं आपण या ठिकाणी अविस्मरणीय क्षणाचं आपण जे जतन करणार आहोत, ते दादांच्या भैयाच्या जाण्याने पुन्हा एकदा उपस्थित इथं झालंय. ही त्यांनी उभ्या आयुष्यात कमवलेली खरी संपत्ती आहे. आणि ही संपत्ती कृपा आशीर्वादाने त्यांच्या पावलोपावली उपयोगी पडणार आहे. हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. जय श्रीराम. यानंतर धनवान काका वदक साहेब या ठिकाणी बोलतील. ब्रह्मचैतन्य पतसंस्थे संस्थापक चेअरमन
आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ माझ्या गोरगरीब जनतेचे कैवारी आज आपल्याला सोडून गेलेले 1 वर्ष झालेले. 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला अनेक वेळा त्यांची आठवण होत होती. कारण सौरभ भैयासारखं काम करणारा एक तरुण युवक की गोरगरीब स्तरातील जनतेसाठी अनेक इतर समाजासाठी झटणारा एक व्यक्ती आमच्यातून निघून गेलेला होता. परंतु त्याच्यानंतर आम्ही त्यांची संस्था कशी चालवायची हा विचार आला. आम्ही नंतर त्यांच्या संस्थेमध्ये आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आम्ही विचार केला आणि आपल्या स्वरूपाचं नावलौकिक असाच पुढे आपल्याला चालू ठेवायचं आहे. म्हणून आपण त्यांची संस्था व्यवस्थित चालवावी म्हणून आम्ही आमच्या जिजींचा आशीर्वाद घेतला. जिजींना विचारलं, आमच्या साधनाताईंना विचारलं की आपल्याला संस्था चालवायची तर आपण कशा पद्धतीने चालवा लागेल. तर साधनाताईंना विनंती केली की ताई तुम्हीच आता याचं सर्व तुम्ही बघा. आणि ताईंना आम्ही त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली. कारण ताई नको म्हणत होत्या की मला नकोय, परंतु नाही, ताईंना म्हणलं स्वरूपाचं आपल्याला पुढं जर कार्य चालवायचं असेल तर आपल्याला स्वतः तुम्हाला चेअरमन व्हावं लागेल. आम्ही सर्वजण तुम्हाला सहकार्य करू. अशा पद्धतीने आम्ही 1 वर्ष गेलेलो होतं. परंतु मागच्या आठवड्यापासून आम्ही सर्वांनी म्हणजे आमच्या जी वाघमोडे मित्र परिवार, स्वरूपया मित्र परिवार यांनी सागर मोठे असोत किंवा आमचे सतीश शेंडगे असो किंवा आपले अनेक मित्र त्यांचे युवक एकत्र आले. त्यांनी सांगितलं की सौरभ भैयाची एकच इच्छा होती. कारण सौरभ भैया सदैव गोरगरिबांचा कैवारी होता आणि जास्तीत जास्त म्हणजे पारधी समाजाचा कैवारी होता. म्हणून पारधी समाजाच्या माझ्या भगिनींना की आपल्याला साडी द्यायचं काम आमच्या जिजींनी आणि आमच्या साधनाताईंनी हे सांगितलं की आपण त्यांना साडी वाटपाचा कार्यक्रम करून घेऊया. आणि त्या पद्धतीने सागर मोठे आणि सतीश शेंडगे आणि इतर सहकारी सर्वांनी एकत्र आले आणि आम्ही 350 साड्या आणि 400 फराळाचं किट ही पाडव्या दिवशी वाटप केलं. ते मी करताना गरीब स्तरातीलच व्यक्तीला दिलेले आणि ती घरपोच केलेले. आणि हेच काय घेऊन बसलात, परंतु बायावर प्रेम करणारे तरुण युवक एकत्र आले आणि सांगितलं त्यांनी की तुम्ही बायाच्या साठी की तुम्ही फक्त एकच काम करा की आपल्याला रक्ताची गरज असते म्हणून रक्त मिळवण्याचं काम आपण करूया. आणि आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं. त्या ठिकाणी न कुणाला बोलवता, कुणाला आम्ही फोन केला नाही, कुणाला सांगितलं नाही की तुम्ही या इथं रक्त द्या. परंतु प्रत्येक व्यक्ती माझ्या स्वरूप भाईचे प्रेम करणारा तिथं आला युवक आणि त्यांनी 166 युवकांनी आणि त्यामध्ये आमच्या 12 भगिनींनी रक्तदानाचं काम केलं. चांगलं पवित्र काम केलं. अशा पद्धतीने आमच्या स्वरूप भाईच्या ही वर्ष श्राद्धासाठी सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं. आज या ठिकाणी आपल्या वर्ष श्राद्धासाठी आपण आलेला आहात. मी वाघमोडे कुटुंबियाच्या वतीने, साधनाताईंच्या वतीने, रिद्धी सिद्धीच्या वतीने आणि माझ्या जिजीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात. आपण जेवण करून आपण जावं अशी ताईची आणि आमच्या रिद्धी सिद्धीची आणि जिजींची सर्वांना विनंती. आपण भोजन घेऊनच जायचंय. स्वरूपाच्या आपण वर्ष श्राद्धासाठी आलात तर तुम्हाला आठवण म्हणून सांगतो की तुम्ही सर्वांनी भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशी आग्रहाची कळकळीची विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आमचे रामतीर्थ महाराज, आपले ढोक महाराज यांचं कीर्तन आपण सर्वांनी श्रवण केलं, आपण सर्वांनी ऐकलं. आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि इतर संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी आले त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी जेवूनच जायचं, भोजन घेऊनच जायचं एवढीची विनंती करतो. धन्यवाद. सर्वांचा आभार. यानंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. आपण सर्वांनी भोजनाचा या ठिकाणी घेऊन भोजन करूनच जावं. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज सोनवणे अमरावती गायनाचार्य यांनी इथं गायनाची साथ दिली. ज्ञानेश्वर महाराज गोर गरीब श्रीमंत सर्वांशी आपुलकीनं समानतेनं वागणारे एक जण आपण या ठिकाणी आलेला आहात. प्रत्येक ठिकाणी त्यांचं काम हे आहे सर्वांशी आपुलकी, प्रेम, स्नेह, जिव्हाळा म्हणजे स्वरूप भैया वाघमोडे. अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी केलेला हा माणुसकीचं सुंदर दर्शन. पीटी मास्तर यांचं या ठिकाणी आपण आभार मानण्यात येत आहे. नलवडे महाराज आपण पुढे यावं. हरिभक्त वाघळे महाराज, रिद्धी सिद्धींच्या हस्ते त्यांचा श्रीफळ देऊन आम्ही आभार मानत आहोत. आपण सर्वांनी कृपया प्रसाद घेऊन यांनी अत्यंत साथ दिली.
माळेगावचे भजनी मंडळ आपलेही मनपूर्वक वाघमोडे परिवार आभार मानत आहे. महिला वर्ग बहुसंख्येनं सहकार्य करत आहात. धन्यवाद. आपण थोडस अजून जागाव गजानन महाराज ट्रस्टी वाबळे महाराज माळेगाव. महाराज